लिखित नामस्मरण म्हणजे काय, लिखित नामजपाचे फायदे, नंतर वहीचं काय करावं, या ज्यांना खुर्चीवर बसता येत नाही किंवा खाली बसता येत नाही त्यांनी झोपून लिखित नामस्मरण केलं तरीही चालेल. लिखित नामस्मरण म्हणजे वहीमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायचा आहे. नामस्मरण करायला कुठलंही बंधन नाही. मासिक धर्म, विटाळ, सुतक या काळातही तुम्ही लिखित नामजप करू शकता. आपले जे आवडते देव आहे, महाराज आहे, यांचं तुम्ही लिखित नामस्मरण करावं. लिखित नामस्मरणाची पुस्तिका मिळते, त्यामध्ये जप लिहावा किंवा साध्या वहीमध्ये लिखित नामस्मरण करावं. लिखित नामस्मरणाची सुरुवात श्री गणेशाच्या नामस्मरणाने करावी. वहीवर तारीख लिहा, कॉलम करा आणि नंतरच त्यावर लिखित नामस्मरण करावं. मांसाहार करून लिखित नामस्मरण करू नका. नामस्मरणाचे खूप चांगले फायदे आहेत. पुस्तिकेचं काय करावं, अक्कलकोटला गेला तर तेथे जाऊन तुम्ही ही पुस्तिका जमा करू शकता किंवा अक्कलकोटला जाणं नाही झालं तरीही घरात सुरक्षित ठिकाणी ठेवा. ही